75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला, परंतु अजूनही बहुतांश गावे मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत, ज्यांच्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने सुद्धा दुर्लक्ष केले आहे। अशाच काही गावांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला असता खरंच ही महाराष्ट्रामधीलच गावे आहेत का असा प्रश्न पडला आहे। ही गावे आहेत आपल्या रायगड जिल्ह्यात। त्यातील पहिलं गाव आहे करंजखोल। गावामध्ये प्रवेश करताच तुमच्या स्वागताला कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेली गटारच सज्ज आहेत। जागोजागी चिखल आणि दुर्गंधी येते, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती वेगळीच, त्याच्याच जोडीला खराब रस्ते आणि काही ठिकाणी पावसाळ्यात गावात दरड कोसळण्याची भीती आहेच। आमच्या करंजखोल गावाची अशी अवस्था आहे की गावाचा रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ता आलेला आहे। पूर्ण गावाला गटाराची व्यवस्था नाही, संडासची प्रत्येक घरपट्टी व्यवस्था झालेली नाही आणि दरडी आमच्या गावामध्ये येतात, त्या दरडी पण कोणी ही करत नाही, त्यामुळे आमची अवस्था बेकार झालेली आहे। तिथूनच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भोपरा गावातील परिस्थितीही काही वेगळी नव्हती। गावाच्या वेशीवरूनच खराब रस्त्यांची सुरुवात होते, रस्त्यांना तडे गेले। या उलट नशीब काढले ते आमदार भरतशेठ गोगावले यांच्या ढालकाठी गावाने, जिथे गावात अगदी घरपोच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, सांडपाण्याची व्यवस्थित सोय करण्यात आली आहे, तसेच कचरा नेण्यासाठी घंटागाडी रोज येते। कचरा टाकण्यासाठी तुम्हाला म्हणजे रोजची गाडी येते, म्हणजे ह्या ढालकाठीत कचऱ्याची काही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला। एवढ्या सोयी सुविधा आमदार महोदयांनी स्वतःच्या गावामध्ये केल्या आहेत, त्यापैकी थोड्याफार इतर गावातही केल्या असत्या तर इतर गावकरी देखील समाधानी झाले असते। स्थानिक आमदारांच्या भीतीपोटी गावकरी या अपुऱ्या सोयी सुविधांबद्दल आवाजही उठवत नाही। आमदारांच्या गावासारखं आमचं गाव कधी होईल याचाच विचार करत बसतात। मनोज चेंडेकर, महाड रायगड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकवाहिनी न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।